तर मकर संक्रांतीनिमित्त मी माझ्या घरी हळदी-कुंकवाचा आणि दिदूच्या बोरनानाचा कार्यक्रम ठेवला होता. दिदू म्हणजे आमच्या भैय्याची मुलगी म्हणजे आमची पुतणी. तर मृणालीचे बोरन्हाणचं असं आम्ही पूर्ण डेकोरेशन मी स्वतः तयार केलं होतं आणि पूर्ण तयारी झाली होती आणि वाणाला देण्यासाठी मी छोटे-छोटे प्लांट्स आणले होते. कारण मला वाटत होतं काहीतरी युनिक द्यावं. नंतर मग पूर्ण सोसायटीमधले लेकरं जमा झाले आणि तिच्या आम्ही बोरन्हाणाला सुरुवात केली. ती एकदम शांत प्रकारे बसली होती. काही गोंधळ, आरडाओरडा काहीच नव्हता. सगळं मस्त एन्जॉय करत होती. बाकीचे सर्व लेकरं पण खूप एन्जॉय करत होते. त्यांना आम्ही आधीच सांगितलं होतं, की तुम्हाला चॉकलेट, बिस्किट्स वगैरे मिळणार आहेत. तर आजकालच्या लेकरांना तेवढं जास्त माहीत नव्हतं. पण त्यांनी सगळ्यांनी एन्जॉय केला. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून दीदीचं औक्षण केलं. दीदीला ओवाळलं आणि ती इतकी शांत बसली होती ना, तिचं खरंच कौतुक करण्यासारखं. एवढं लहान वयात ती एवढी समजूतदार आहे ना, सगळं शांतपणे करू देत होती. ते ड्रेस, दागिने तिला सगळं आवडत होतं आणि मध्ये-मध्ये ते हलव्याचे दागिने ती खात पण होती, म्हणून तिला अजूनच मजा वाटत होती. तर आम्ही सगळ्यांनी तिचं औक्षण केलं. नंतर दीदू आमची मस्त मुरमुरे वगैरे सगळे सांडलेले खात होती. एरवी तर काही खात नाही. नंतर हळदी-कुंकवासाठी सगळ्या लेडीज आल्या होत्या सोसायटीतल्या आणि सगळ्यांनी गप्पा मारल्या आणि खूप छान प्रकारे आम्ही हळदी-कुंकवाचा कार्यक्रम केला. मी त्यांच्यासाठी मसाला दूध पण बनवलं होतं, की घरी आलेल्या पाहुण्यांना नेहमी उपाशी कधीच जाऊ देऊ नये म्हणून. आणि मस्त आमच्या सोसायटीमध्ये एक पोलीस मॅडम राहतात, त्या पण आल्या होत्या. आल्यावर मला सगळ्यात जास्त खुशी झाली, की त्या वेळात वेळ काढून हळदी-कुंकवासाठी आल्या. नंतर आम्ही सगळ्यांना हळदी-कुंकू वगैरे लावलं. वाणाला आणण्यासाठी प्लांट्स दिले आणि मला हे सगळं करून खूप भारी वाटलं आणि हे सगळं माझं पहिल्यांदाच होतं. कारण मी पहिल्यांदाच माझ्या घरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता. नंतर आम्ही सगळ्या फॅमिलीने खूप चांगल्या प्रकारे फोटोज वगैरे काढले आणि खूप एन्जॉय केला. तर कसा वाटला माझा व्लॉग नक्की सांगा. पुन्हा भेटूया.